चैत्र नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वात भक्तिरसाने न्हाऊन निघालेल्या वातावरणामध्ये चिमुकल्यांनी सादर केलेल्या देवीच्या आराधनेला उपस्थितांची दाद दिली. अंबे माते समर्पित भावस्पर्शी गीतांनी रसिक भाविकांच्या मनात श्रद्धा आणि भक्तीची उधळण केली. धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाणे पूर्वेतील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानामध्ये सुरू असलेल्या चैत्र नवरात्र उत्सवाच्या 6व्या दिवशी सुरेल गाण्यांची अविस्मरणीय मैफिल रंगली. दरम्यान शेकडो भाविकांसमोरच खगोल अभ्यासक दाखरू सोमण सहपत्नी देवीचं दर्शन घेतलं. या प्रसंगी लता एकनाथ शिंदे यांची देखील उपस्थिती होती. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या भव्य चैत्र नवरात्र उत्सवात सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे. या पार्श्वभूमीवरती आयोजित कार्यक्रमामध्ये विविध प्रादेशिक वाहिन्यांवरती गाजत असलेले लिटिल चॅम्प्स अर्थात छोटे उस्ताद यांनी आपल्या जादुई आवाजाने चैत्र नवरात्र उत्सवाला अक्षरशः 4 चांद लावले. पूर्वांग प्रस्तुत या कार्यक्रमामध्ये गायक ओमकार कानिटकर, जुई चव्हाण, गीता बागडे, काव्य भोईर आणि पलाक्षी दीक्षित या बालकलाकारांनी आपल्या सुरेल सादरीकरणाने रसिकांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाची सुरुवात भक्तिरसाने झाली. विविध प्रकारची भक्तिगीते या ठिकाणी सादर करण्यात आली. त्याचबरोबर नृत्य देखील सादर करीत प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. राष्ट्रीय बालगायक पुरस्कार विजेती त्रिशा ठोसर हिने शिवगर्जना सादर केली, तर लाडकी बालसिने अभिनेत्री मायरा वायकुळ हिने देखील प्रेक्षकांशी संवाद साधत आपल्या चुणचुणीत स्वभावाचा प्रत्यय घडवला.